नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर वृद्धांसाठी लॉटरी सुरू, खर्चासाठी दरमहा हजारो रुपयाची पेन्शन मिळणार याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता वृद्धांसाठी ही लॉटरी काय आहे व एकूणच दरमहा हजारो रुपयाची पेन्शन कशा पद्धतीने मिळतो आहे तो या ठिकाणी आपण पाहूया। बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता। टायटल काय आहे बघा, वृद्धांसाठी लॉटरी सुरू, खर्चासाठी दरमहा हजारो रुपयाची पेन्शन मिळणार। पहा संपूर्ण सविस्तर अशी माहिती। पेन्शन अपडेट काय आहे। लोकांच्या वृद्धापकाळाचे व्यवस्थापन करण्यासाठी सरकार हे विविध लोककल्याणकारी योजना राबवत असून त्याचे फायदे देखील दिसून येत आहेत। बघा, तुम्हालाही या सरकारी योजनांमध्ये सहभागी होऊन तुमचे वृद्धापकाळ सुधारावायचे असेल तर उशीर नका करू। वृद्धांना श्रीमंत करण्यासाठी केंद्र सरकारकडून पंतप्रधान किसान मानधन योजना सुरू करण्यात आली आहे, ज्याचा लाभ हे सहज उपलब्ध होणार आहे। ही योजना बघा पुढे, ही योजना अशी आहे की दरमहा 3000 रुपये पेन्शनचा लाभ दिला जाईल। एवढी पेन्शन कशी मिळणार असा प्रश्न तुम्हाला देखील पडलेलाच असेल आणि पडणारच आहे। जर तुम्हाला पीएम किसान मानधन योजनेचा लाभ मिळवायचा असेल तर उशीर करू नका। तुम्हाला या चांगल्या योजनेचा लाभ मिळू शकतो हे जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे। योजनेची वैशिष्ट्ये जाणून घेतल्यावरच तुम्हाला पेन्शनचा लाभ या ठिकाणी मिळू शकेल। बघा, सीनियर सिटीजन पेन्शन अपडेट। पीएम किसान मानधन योजनेशी संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत, त्या या ठिकाणी आपण सर्वात प्रथम जाणून घेणं हे महत्त्वाचं आहे। बघा, पीएम किसान मानधन योजनेशी संबंधित महत्त्वाच्या गोष्टी काय आहेत बघा। वृद्धांना श्रीमंत बनवण्याच्या उद्देशाने पंतप्रधान किसान मानधन योजना सुरू करण्यात आली आहे, ज्याचा लाभ लोक मोठ्या प्रमाणावर घेत आहेत। यामध्ये सामील झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या वयानुसार दर महिन्याला गुंतवणूक करावी लागेल। पहा पुढे, यासाठी तुम्ही 18 ते 40 वयोगटात सामील होऊ शकता। तुम्ही वयाच्या 18व्या वर्षी सामील झाल्यास तुम्हाला दरमहा 55 रुपये गुंतवावे लागतील। याशिवाय जर तुम्ही वयाच्या 30व्या वर्षी या योजनेअंतर्गत खाते उघडले तर तुम्हाला 110 रुपये मासिक प्रीमियम गुंतवावा लागेल। जर योजना 40 वर्षासाठी सूचीबद्ध असेल तर तुम्हाला मासिक 220 रुपये गुंतवावे लागतील। बघा कशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी गुंतवावं लागणार आहे पैसे। गुंतवणुकीचे वय हे 60 वर्ष निश्चित करण्यात आले आहे। तुमचे नाव पीएम किसान सन्मान निधी योजनेशी देखील जोडलेले असणे आवश्यक आहे। या वयानंतर तुम्हाला दर महिन्याला पेन्शन मिळू लागेल। बघा, इतकी रक्कम तुम्हाला दरवर्षी मिळेल। बघा किती रक्कम मिळणार आहे तुम्हाला दरवर्षी। जर तुम्ही पीएम किसान मानधन योजनेत सहभागी होऊन सर्व अटी पूर्ण केल्या तर तुम्हाला मासिक पेन्शनचा लाभ मिळेल, ज्यामुळे कोणतीही अडचण येणार नाही। वयाच्या 60 वर्षानंतर तुम्हाला दरमहा 3000 रुपये पेन्शन मिळेल। तुम्हाला दरवर्षी या ठिकाणी 36000 रुपयाचा फायदा होईल, म्हणजे फायदा मिळेल, जे की तुम्हाला एक चांगले जीवन जगण्यासाठी पुरेसे आहे। म्हणूनच हे महत्त्वाचे आहे की तुम्ही कोणतीही संधी गमावू नका, जी एक चांगली ऑफर आहे। एकूणच अशा पद्धतीने तुम्हाला रक्कम दरवर्षी किती मिळणार आहे आणि पीएम किसान मानधन योजनेशी संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टी व तसेच पेन्शन अपडेट म्हणजे वृद्धांसाठी सुरू केलेली ही लॉटरीच आहे। खऱ्या अर्थाने दरमहा हजारो रुपयाची पेन्शन तुम्हाला मिळणार याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत। अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।